आता बातमी आहे व्हेनेझुएलामध्ये झालेल्या एका महाभयंकर भूकंपाची। आज सकाळी या शतकातील सर्वात भयानक आणि मोठा भूकंपाने व्हेनेझुएला या देशामध्ये असा काही विध्वंस केलाय की जणू पृथ्वीवर प्रलयच आलेला आहे। या भूकंपामध्ये जवळपास 10,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। बघूया। या शतकातील सर्वात भयानक भूकंप। धरणीकंपामुळे व्हेनेझुएलात महाविनाश। भूकंपात 10,000 लोकांच्या मृत्यूची भीती। कोसळणाऱ्या इमारती, जीव वाचवण्यासाठी धावणारे लोक, मृत्यूच्या भयावह दृश्यांदरम्यान पसरलेला आक्रोश। निसर्गानं व्हेनेझुएलामध्ये महाविनाशाचे असं काही थैमान घातलं की या नुकसानीच्या खुणा अनेक शतकं आता मिटणार नाहीत। भूकंपानं धरणी अशी काही हादरली की संपूर्ण व्हेनेझुएलात जणू स्मशानाचं स्वरूप आलं। भूकंपामुळे झालेला हा विनाश एवढा भयंकर आहे की या नुकसानीनं 100हून अधिक वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे। व्हेनेझुएलामध्ये एकापाठोपाठ एक 2 अत्यंत शक्तिशाली भूकंप आले, ज्यामुळे राजधानी कारकाससह अनेक शहरं ढिगाऱ्यात रूपांतरित झाली आहेत। व्हेनेझुएलानं महाविनाशाची अशी भयानक दृश्य कधीच अनुभवली नसतील। निसर्गाचा असा विनाशकारी अवतार ज्याची चित्र अत्यंत धडकी भरवणारी आहेत। अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच USGSच्या अहवालानं जी भीती व्यक्त केली आहे ती अंगावर काटा आणणारी आहे। व्हेनेझुएलामध्ये झालेला हा 126 वर्षातला सर्वात मोठा महाविनाश असल्याचं सांगितलं जातंय। या महाविनाशात आतापर्यंत 10,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते, तर काही अहवालानुसार मृतांचा आकडा अगदी लाखांपर्यंत पोहोचू शकतो। माहितीनुसार व्हेनेझुएलामध्ये पहिला धक्का हा 7.2 रिश्टर स्केलचा बसला, तर काही वेळानंतर पुन्हा 7.5 तीव्रतेच्या धक्क्यानं भयानक प्रलय आणला। अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या, तर काही भागात टोलेजंग इमारती जमीनदोस्त झाल्या, ज्यामुळे अनेक भागांशी संपर्क तुटला। या महाविनाशानंतर आता युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। या भीषण आपत्तीनंतर व्हेनेझुएलामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे, तर जगभरातून व्हेनेझुएलाला आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया।